नमस्कार, कृषी विज्ञानामध्ये आपले स्वागत आहे। आज आपण स्वामींसाठी शॉल करायला शिकणार आहोत। साधारणपणे 4 ते 5 इंचाच्या स्वामींच्या मूर्तीसाठी आपण शॉल करणार आहोत। त्यासाठी मी ही पिवळ्या कलरची लोकर घेतली आहे, 4 प्लायची आणि 3.5 mm ची सुई घेतली आहे। स्वामींना पिवळा कलर आवडतो म्हणून मी ही पिवळा कलरचीच लोकर घेतली आहे। आता मी जी स्टिच घेणार आहे त्यासाठी 3च्या पटीत साधारण साखळ्या घ्यायच्या आहेत। तर मी 18 साखळ्या घेते। 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18। आता आपल्याला प्रत्येक साखळीवर एक एक खांब घ्यायचा आहे। ह्या पहिल्या 3 साखळ्या सोडून देऊन पुढच्या साखळीवर खांब घ्यायचा आहे। हा 3 साखळ्यांचा एक खांब होतो, हा दुसरा। आणि आता प्रत्येक साखळीवर एक एक खांब म्हणजे डबल क्रोशे आपण घेणार आहोत। एक कमेंट आली होती स्वामींसाठी शाल आणि टोपी शिकवा, त्यासाठी मी हा व्हिडिओ करत आहे। आता मी प्रत्येक साखळीवर एक एक खांब घेते आणि मग दाखवते। बघा, ही अशी पट्टी तयार झाली आहे। आता पुढच्या रो मध्ये आपण परत 3 साखळ्यांचा एक खांब करून घेणार आहोत। त्यानंतर दुसरा खांब म्हणजे डबल क्रोशे आणि हा तिसरा खांब। ही 3 खांबांची इकडनं बॉर्डर होईल, ही खाली बॉर्डर। आता आपण विण कशी घ्यायची ते बघू। ही शेल स्टिच मी घेणार आहे। शेल स्टिच म्हणजे ह्या एकाच खांबावर 2 खांब, एक साखळी आणि त्याच खांबावर परत 2 खांब, त्याच जागेवरनं परत 2 खांब। बघा, ह्याला शेल स्टिच म्हणतात। एकाच खांबावर 2 खांब, एक साखळी, 2 खांब। या ठिकाणी आपण शेल स्टिच घेण्यासाठी मध्ये हे 2 खांब सोडून दिले आहे आणि तिसऱ्या खांबावर म्हणजे ह्या 3 खांबानंतर हे 2 सोडले आहेत आणि नंतर तिसऱ्या खांबावर घेतला आहे। आता पुढचा शेल स्टिच करण्यासाठी परत हे 2 सोडून तिसऱ्यावरती मी शेल स्टिच घेते आहे। 2 खांब, एक साखळी, 2 खांब। बघा, याप्रमाणे 2 शेल स्टिच झाले आहेत। हे 3 खांब, त्यानंतर खाली हे 2 खांब सोडून तिसऱ्या खांबावर मी शेल स्टिच घेतला आहे। त्यानंतर परत 2 खांब सोडून तिसऱ्या खांबावर शेल स्टिच घेतला आहे। आणि आता परत हे 2 सोडून तिसऱ्यावर आपल्याला आता बॉर्डरसाठी 3 खांब करून घ्यायचे आहेत। 1 2 आणि 3 बरोबर 3 इकडे उरतात। बघा, ही इकडनं ही बॉर्डर, इकडनं ही बॉर्डर आणि मध्ये हा शेल स्टिच। या पद्धतीने आपण आता विणायचा आहे। आता परत पुढच्या रोला 3 साखळ्यांचा एक खांब, त्यानंतर पुढच्या खांबावर एक खांब आणि पुढच्या खांबावर परत एक खांब। या पद्धतीने ही बॉर्डरचे 3 खांब झाले। आता आपल्याला मध्ये कुठलीही साखळी वगैरे काही न घेता ह्या शेल स्टिचच्या मधल्या गॅपमध्ये परत एक शेल करायचा आहे। याला कोणी फुलपाखरू पण म्हणतं, याला शेल स्टिच म्हणतात। 2 खांब, एक साखळी आणि 2 खांब या पद्धतीने शेलवर शेल करून घेतला आहे। त्यानंतर परत मध्ये कोणतीही साखळी वगैरे न घेता या पुढच्या शेलवर दुसरा शेल करून घ्यायचा आहे। दोन खांब, एक साखळी, 2 खांब। आता मध्ये हे सोडून देऊन आपण इकडे खांब घेतले आहेत। ह्या 3 खांबांवर परत 3 खांब घ्यायचे आहेत। एक मध्ये कोणतीही साखळी वगैरे घ्यायची नाही।
बघा याप्रमाणे हा पहिला रो नुसत्या खांबांचा, मग हा दुसरा रो, तिसरा रो, या पद्धतीने आता विण छान दिसायला लागली आहे. आता परत 3 खांबांचा एक खांब, दुसऱ्या खांबावर एक खांब आणि तिसऱ्या खांबावर एक खांब, अशा पद्धतीने ही बॉर्डर आहे. त्यानंतर शेलच्या गॅपमध्ये परत एकदा शेल किंवा फुलपाखरू, 2 खांब, एक साखळी आणि 2 खांब, मध्ये कुठल्याही साखळी वगैरे न घेता पुढच्या शेलवर परत एक शेल, 2 खांब, एक साखळी आणि 2 खांब. त्यानंतर डायरेक्ट या 3 खांबांवर 3 खांब, मध्ये कुठलीही साखळी वगैरे काहीही घ्यायचं नाही आहे. बघा हा तिसरा रो कंप्लीट झाला आणि अशी सुंदर अशी जाळीची विण तयार झाली आहे. या पद्धतीने हे पुढे 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 साधारणपणे 12 इंचापर्यंत आपल्याला विणून घ्यायचं आहे. बघा आता हे पूर्ण एवढी अशी शाल मी विणून घेतली आहे. आता ह्याची जशी इकडे आपण पूर्ण खांबांची बॉर्डर घेतली आहे तशी आता ही आपण बॉर्डर करून घेऊया. प्रत्येक खांबावर एक एक खांब घेऊन ही बॉर्डर आपल्याला कंप्लीट करायची आहे. हा जो शेल स्टिच आहे त्याच्यावरही प्रत्येक खांबावर एक एक खांब घ्यायचा आहे. या गॅपमध्ये एक खांब, बघा प्रत्येक खांबावर एक एक खांब, अशा पद्धतीने आपण ही बॉर्डर कंप्लीट करून घेऊया. बघा आता ही बॉर्डर कंप्लीट झाली आहे. इथे खांबांची बॉर्डर झाली आहे. ही साईड, दोन्ही साईडलाही बॉर्डर झाल्या आहेत आणि इथे ही बॉर्डर झालेली आहे. हे मी साधारण 12 इंचाची शॉल केलेली आहे. बघा बॉर्डर धरून साधारणपणे 12 इंचाची शाल तयार झाली आहे. आणि 12 इंचाची शाल करण्यासाठी आपल्याला हे शेल स्टिचचे किती रो होतात, 19 एवढे रोज झालेले आहेत. बघा ही छान अशी शॉल तयार झाली आहे. तिला मी हे असे गोंडे इकडनं लावणार आहे. आता आपण टोपी करायला शिकूया. टोपी कशी करायची स्वामींची ते मी दाखवते. त्यासाठी मॅजिक लूप तयार करून घ्यावा लागणार आहे. आणि मॅजिक लूपमध्ये मी 6 हाफ डबल क्रोशे घेणार आहे. 1 2 3 4 5 6 दोरा ओढून घ्यायचा आहे आणि हा पहिल्या खांबाला जोडून घ्यायचा आहे. हा दोरा ओढून घेऊन कापून टाकूया. आता हे जे 6 खांब घेतले, हाफ डबल क्रोशे घेतले आहेत आपण, त्या प्रत्येक हाफ डबल क्रोशेवर आपल्याला एकावर 2 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. 3 साखळ्यांचा एक. पहिल्या रोमध्ये आपण हाफ डबल क्रोशे घेतले. आता आपल्याला डबल क्रोशे घ्यायचे आहे. एका खांबावर 2, परत दुसऱ्या खांबावर 2, दोन डबल क्रोशे,
प्रत्येक हाफ डबल क्रोशेवर आपण 2-2 डबल क्रोशे घेणार आहोत, म्हणजे ते 6चे 12 होतील. बघा या पद्धतीने टोपीचा आकार आता त्याला यायला लागला आहे. खूप सोपी आहे, शालही सोपी आहे, बिगिनर्ससाठी खूप सोपी आहे आणि टोपीही करायला सोपी आहे. आता पहिल्या खांबाच्या पहिल्या साखळीत आपण हे जोडून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने टोपीचा आकार आता आलेला आहे. आता पुढच्या रोमध्ये आपल्याला प्रत्येक खांबावर एक एक खांब घ्यायचा आहे. प्रत्येक खांबावर एक एकच घ्यायचा आहे डबल क्रोशे. प्रत्येक खांबावर एक एक खांब आता घेऊन हा तिसरा रो आपण कंप्लीट करणार आहोत. आणि हे जे 2 आहेत खांब हे आपण विणणार नाही आहोत, म्हणजे मग हा भाग कपाळावर येतो आणि हे 2 जे आहेत हे कानावर येतात. अशा प्रकारे ही कंथा टोपी तयार होते. आता आपण सिंगल क्रोशाने त्याला फिनिशिंग करून घेऊया. सिंगल क्रोशेचा एक शेवटचा रो करून घ्यायचा. आपण मधले शेवटचे 2 खांब आपण विणले नाही आहेत, म्हणजे मग त्याला कंथा टोपीसारखा आकार येतो. स्वामींसाठी मी चाफाकंठीही बनवते. शिकायची असेल तर मला कमेंट करून सांगा, मी त्यासाठीही एक व्हिडिओ तयार करेन. बघा या पद्धतीने ही टोपी झाली आहे. हा भाग कानावर येतो आणि हा कपाळावर येतो स्वामींच्या. आता या ठिकाणी आपण दोरा तोडून घेऊ. दोरा हाईड करून घ्यायचा आहे. बघा ही छान शाल आणि ही टोपी तयार झाली आहे. टोपीला आणि शालला मी असे लाल गोंडे लावले आहे. चला तर आपण आता स्वामींना घालून बघूया कसं दिसतं ते. छान दिसत आहेत आपले स्वामी. आणि आपण इथे टच बटन लावू शकतो किंवा नाडी करू शकतो साखळ्यांची. बघा आवडले का तुम्हाला शाल? आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही करून बघा नक्की. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी वेगळ्या स्टिचची शाल कशी बनवायची ते शिकवणार आहे. तर बघत राहा माझं चॅनल आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.